एक नदी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 27 चालू करायचा आहे. आपण काल पाहत होतो यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद. याचा संवाद म्हणजे आता यदुराजा अवधूतांना प्रश्न विचारतोय, कारण अवधूताला त्यांनी पाहिलंय. अवधूत म्हणजे भगवंत दत्तात्रय, कारण अवधूत विषयामध्ये त्यांना यदुराजाने त्यांना पाहिलंय आणि पाहिल्यानंतर त्यांचं ते वर्णन करतात. त्यांचं काय करतात, ते वर्णन करतात. म्हणजे काय, खरंच हा ब्रह्मवेत्ता आहे, हा कोणी महात्मा आहे असं वर्णन करतात. कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते समाधानामध्ये येतं. पण समाधानामध्ये त्यांच्याकडे समाधानी मग एवढं म्हणजे ती कसे येतं, दिगंबर येतं, अवधूत येते, तरी पण त्यांना समाधान आहे. आणि आम्ही तर राजा असून त्यांच्यासारखं समाधान आमच्याकडे नाही का नाही, असं स्वतःला स्वतः काय करतोय, तो प्रश्न तयार करतोय. म्हणजे की बाबा असं कशामुळे त्यांच्याकडे समाधान असेल. आणि अशा असताना जे अवधूत आहे त्यांचं काय करतोय, तो स्तवन करतोय, त्यांची स्तुती करतोय तो का नाही. आता पाहूया आपण 27 श्लोकामध्ये. प्रायो धर्मार्थ कामेषु विव्यस्तायाच मानवाः हेतुनैवं समिहन्ते आयुष यशशास्त्रीयाः. श्लोक क्रमांक 27. बहुधा सर्व माणसे जास्त आयुष्य असावे, असे यश मिळावे किंवा संपत्ती मिळावी यांच्या इच्छेने धर्म, अर्थ व काम या 3 पुरुषार्थात प्रवृत्त होतात. श्लोक क्रमांक 27. श्लोकाचा सरळ अर्थ. प्रायशा या लोकी लोक धर्म अर्थ काम मोक्ष येचे विखे ज्ञान देख आवश्यक करिताती. मृत्यू लोकातील सर्व लोक 3 पुरुषार्थ. कोणते 3 पुरुषार्थ? एक धर्म, अर्थ, काम. सगळ्यांना याची इच्छा आहे. 99% लोकांना काय, जीवाला याची इच्छा आहे. कशाची? धर्म, अर्थ, काम का नाही यांची इच्छा करतात. आम्ही स्वधर्म करीतो म्हणते, स्नान संध्येचे कीर्ते मिरविते, शेवटी गायत्रीचे फळ देते, अर्थप्राप्ती लागुनी. ते काय म्हणतात बघा, आम्ही तर काय स्वधर्म पाळतो म्हणले. स्वधर्म म्हणजे शास्त्रांनी जो सांगितलेला आहे, जसं आचरण करायला सांगितलंय, जसं बोलायला सांगितलंय, जसं कर्म करायला सांगितलंय, त्या शास्त्राच्या नियमानुसार आम्ही सगळं कर्म करतो. म्हणजे आम्ही स्वधर्माचं पालन करतोय. स्नान संध्या करतो, गायत्री मंत्र म्हणतो का नाही. पण शेवटी हे गायत्री मंत्राची फल दक्षिणे घेऊन विकत देतात. पण काय करतात, आता हे जे ब्राह्मण लोक असतील, हे काय करतात, शेवटी आपल्या गायत्री मंत्राची फल काय करतात, ते दक्षिणा घेऊन, दक्षिणा देऊन काय करतात, ते विकत येतात. मग वेदोक्त आम्ही करीतो याग, संस्थापितो वेद मार्ग, शेकितो करीतो जीविका याग, जीविका योग स्वर्ग भोग वांछिती. ते म्हणतात आम्ही कसे करतो, वेदोक्त यज्ञ करतो. म्हणजे वेदाने जसं सांगितलं ना यज्ञ करायला, म्हणजे वेदाची जशी नेम येतं, वेदाने ज्या पद्धतीने यज्ञ करायला सांगितलंय, अगदी तसंच त्याच नियमामध्ये बसून आम्ही यज्ञ करतो. आमच्यामुळेच वेदमार्ग टिकून आहे असे म्हणतात. कोण? ब्राह्मण म्हणतात. आणि यज्ञालाही ते पैसा, आता यदु वर्णन करतोय ना ते ब्राह्मणांचं, ते अवधूत ब्राह्मण आणि जे बाकीचे जे ब्राह्मण आहेत त्यांचं काय करतोय, हा तुलना करतोय आता यदू राजा. मग ते काय म्हणतात, असे म्हणतात की यज्ञालाही ते पैसा मिळवण्याचे साधन बनवतात. कशाला? यज्ञाला. म्हणजे मंत्र म्हणायचे, ते मंत्र बोलणं पण त्यांचं काय, पैसे मिळवण्याचं साधन झालं. वेदांचे मंत्र म्हणले तरी पैसे मिळवण्याचं साधन झालं. यज्ञ केला तरी पैसे मिळवण्याचं साधन झालं. त्यांनी प्रत्येक गोष्टी जे करतात ना ब्राह्मण लोक, ते काय करतात, त्याच्या बदल्यात काहीतरी त्यांची दक्षिणा घेतात. व स्वर्ग सुख प्राप्त व्हावा असं त्यांचा हेतू असतो. आणि सगळं करून काय असतं, त्यांना आम्हाला स्वर्गाचं सुख प्राप्त व्हावा, म्हणजे सुखाची पूर्ण इच्छा करतात ते. म्हणजे त्यांनी आधी केलेले जे त्यांचं जे कर्म आहे, कुठलं यज्ञ, हवन, मंत्र, तंत्र काय असेल, याचं त्यांच्या बदल्यात ती दक्षिणा घेऊन त्याचं फळ प्राप्त करून घेतलंय. आणखीन त्याच्यापेक्षा जास्त पुढचं त्यांना कोणतं सुख, कोणतं फळ पाहिजे, परत स्वर्गातला पण पाहिजे. म्हणजे हे फळ तर पाहिजेच पाहिजे. कुठलं? धनाचं, दक्षिणा घेण्याचं. आणि स्वर्गातलं सुद्धा पाहिजे. एक म्हणती आम्ही स्वर्ग स्वकर्मक, कृश मृतिका नाशिती उदक, समय आली या याचक, येवलीची भीकन घालते. कोणी काय म्हणतात, आम्ही मोठे कर्मनिष्ठ आहोत. कर्मनिष्ठ आहोत म्हणजे काय करतो आम्ही कर्माचं पालन तंतोतंत करतो. जसं शास्त्राने सांगितलंय ना, तसंच आम्ही कर्माचं आचरण करतो. आणि कर्माशिवाय आम्ही दुसरं काही करत नाही. कर्मच आमचा स्वधर्म आहे का नाही. व ते धर्म, माती, पाणी यांचा अपव्यय करतात, पण ते वेळेला कुणी याचक आला तर त्याला थोडी सुद्धा भिक्षा घालत नाही. बघा, ते दर्भ, माती, पाणी का नाही. दर्भ म्हणजे हे काय, गवत ना, दर्भाच्या काड्या असतात ते, हरळ 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 का नाही. माती, पाणी यांचा काय करतात, ते अपव्यय करतात. म्हणजे कर्म करताना त्याचा भरपूर वापर करतात. पण त्या वेळेला कुणीतरी याचक आला, काय मागाल, थोडंफार धन द्या आम्हाला किंवा थोडंफार अन्न द्या आम्हाला, तर ते कुणाला काही घालत नाही, भिक्षा सुद्धा घालत नाहीत. असे पण काही लोक आहेत. मग दांबिका वाढवायास पिते, वैष्णव दीक्षा अवलंबिते,
देवपूजा जळफळीते दाविते शंख लाविते दोहाती. काही दांभिक लोक काय करतात, वैष्णव दीक्षा घेतात. आता दांभिक दांभिक कुणाला म्हणलंय, फक्त वरवरून आवा आणायचा, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढावा, सन्मान वाढावा, लोकांना दिसलं पाहिजे आम्ही काय करतोय, भगवत भक्ती करतोय म्हणून. म्हणून काय करायचं, दीक्षा घ्यायची. एखाद्याला गुरु करायचं, त्या गुरुच्यानी शिष्य व्हायचं. मग गुरु कोण करायचा, लय मोठ्या पैशावाला पाहिजे, गाड्या बंगले त्याच्याकडे पण सुद्धा पाहिजे का नाही, शिष्य परिवार मोठा पाहिजे. मग असे गुरु करायचे. गुरु कसे करायचे, असे गुरु करायचे. आणि देवपूजा थाक्यामध्ये जे करतात त्याच मग शंख वाजवतात, देवपूजा करायची, मग शंख वाजवायचा, आरती म्हणायची, आरती मग शंख फुकायचा का नाही. पण ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते. कशासाठी चाललंय, सगळं लोकांना दाखवण्यासाठी असतं. आयुष्यदानी पुण्यपुरुष आमे चिकित्सक अहिंस स्थावर जंगम जीवाशेष मारुने यश मिरविते. काही लोक आयुष्य वाढवण्यासाठी औषध देतात बघा. काही काय करतात, म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी म्हणजे काय, बाबा आता एखादा रोग झालाय, आजार झालाय, मग ते आजार नीट करण्यासाठी औषध द्यायचं. मग आजार दुरुस्त झालं म्हणजे काय होईल, त्याचं आयुष्य वाढलं का नाही, म्हणून औषध द्यायचं. आणि काय म्हणायचं, आपल्याला वैद्य वांशिक म्हणतात. आम्ही काय तर आम्ही वैद्य येतं म्हणजे काय, आम्ही रोग्याला बरे करणारे आहोत का नाही. आम्ही अहिंसक येतो, आम्ही कुणाची हिंसा करत, आम्ही काय करतोय, ह्या जीवाला, ह्या रोग्याला आम्ही जीवनदान देतोय, म्हणजे आम्ही कसं झालो, अहिंसक झालो, असे स्वतःला म्हणून घेतात. परंतु वनस्पती, धातू, प्राणी यांचा काय करतात, ते औषधासाठी नाश करतात. आणि शेवटी त्यांच्याकडनं काय होते, हिंसाच होती का नाही. हे काय म्हणतात, आम्ही अहिंसक येतं का, आम्ही म्हणले रोग्याला औषध देतो, म्हणले रोगी बरे होतो म्हणले आमच्या औषधामुळे. आणि पण औषध कोणतं देतात, ते वनस्पतीचं, झाडपाल्याचं. आता झाडपाल्याचं औषध दिलं म्हणजे ते वनस्पती नाश पावले का नाही, पावले का नाही. तुम्ही पाला काढला, काय झालं तिचं, तिची हानी झाली का नाही, ती तिची काडी काढली, तिची हानी झाली का नाही. ती वनस्पती तुम्ही उपटून गिडली, त्याच्या मुळ्या काढून घेतल्या, तिचं काय झालं, नाश झाला का नाही वंशाचा. म्हणजे काय झालं, हिंसाच झाली. यश वाढव वयाचे कारण तुळा पुरुष करती दान देहो मूत्र विष्टे परिपूर्ण धन धन त्या समान जो किती. आपली कीर्ती वाढावी म्हणून कुणी काय करतात, तुलादान करतात. तुलादान म्हणजे आपल्या वजनाच्या एवढंच काय करायचं, सोनं दान करायचं, पैसा दान करायचं, किंवा आणखीन अन्नधान्य दान करायचं, अशी तुलादान करणारे असतं. म्हणजेच आपल्या मलमूत्र असलेल्या देहाचे धनाबरोबर वजन करून काय करतात. मग आता हा शरीर कशाचा आहे, सगळा कसला आहे, सगळं हे शरीर नाशवंत आहे का नाही, नासक आहे का नाही सगळं. त्याच्यामध्ये काय मल मूत्र मांस का नाही, रक्त, सगळे अशी घाणाची सगळी. आणि ह्या घाणाच्या बरोबर काय करायचं, ते धनाची तुलना करायची, काय करायचं, तुला करायची. आणि ते लोकांना काय करायचं, हे करून द्यायचं, काय वाटून टाकायचं. म्हणजे काय, ते काय सांगतील, एकनाथ महाराज सांगतात की ह्या घाणी बरोबर त्या धनाची तुलना करायची आणि समाजामध्ये वाटायची. म्हणजे एवढ्या त्या द्यायला महत्व देतात ते. परी परमार्थाची या चाडा कोणी वेचिना कवडा भूल कैशी पडली मोढा स्वार्थ रोकडा विसरले. पण बघा आता एवढं सगळं करतात, आता आपण पाहिलं ना आतापर्यंत हे सगळं करतात, पण परमार्थासाठी मात्र कोणी कवडी खर्च करायला तयार होत नाही. तिथं खर्चाची वेळ आली की सगळे मागे सरतात. कारण लोकांना कसा मोह पडतो बघा ना, म्हणजे काय, आपल्या खऱ्या हिताचे जे स्मरण त्यांना राहतच नाही. आपलं हित कशामध्ये नेमकं काय केलं म्हणजे आपलं हित आहे, मला सांगा बरं. जो बाकीचं जीव आहे ना, आज्ञा जीव सोडून द्या, त्याला कळतच नाही. ज्याला कळतं त्याला किती आपलं, ज्याला समजतंय, जे कीर्तन प्रवचन मध्ये सांगतात त्याला किती आपलं हित कळतंय, सांगा बरं. आपलं हित कशामध्ये येते त्यांना काय माहित नाही का, माहिती. पण मग तसं ते आचरण करतात का, नाही करत. काय करत नाहीत, म्हणजे काय झालं, त्यांना स्वतःच्या हितातच त्यांना स्मरण राहिलं नाही, ते विसरून गेले स्वतःला आपल्या हित कशामध्ये येते. शब्दाने सांगायचा प्रयत्न करायचा, फक्त सांगायचं तुम्ही काय करा, दान करा, धर्म करा, ही करा, आणि मागते मात्र भरून पाकीचे मागायचे. जगाला सांगायचं, आपण तसंच राहायचं. हा, म्हणजे काय झालं, स्वतःच आपलं हित कशामध्ये ते विसरून गेले. कशासाठी, धनासाठी. म्हणजे का विसरले ते, कारण त्यांच्या ठिकाणी लोभ आहे धनाचा, त्यांच्या ठिकाणी मोह आहे का नाही, विषयांचं मोह आहे त्यांच्या ठिकाणी. म्हणून ते काय झाले, त्यांना माहित असून त्याचं त्यांना विस्मरण पडलं. आणि लोकांना मात्र सांगायचं, काय करीन त्याचा काय केला, व्यापार केलाय. एवढ्यापर्यंत सगळं झालंय. पूर्वी अदृष्ट नाही प्राप्ती ते श्री कामा उपास्ती करीती स्त्रियाचा स्वामी श्रीपती ते अति न भजती अभाग्य. त्यांच्या नशिबी धनयुग नसूनही बघा, त्यांच्या नशिबात काही नाही, धनयुग नाही, म्हणजे धन त्यांना मिळत त्यांच्या नशिबामध्ये नाही, पण ते लक्ष्मीसाठी उपासना करतात. का आम्हाला धनच मिळत नाही, मग लक्ष्मीची उपासना करायची. मग कशी करायची, मग काही गुरुवारचा उपास करतात, कडक उपास, पाणी सुद्धा प्यायचं नाही का नाही, लक्ष्मीची पूजा करायची.
लक्ष्मीची तिचा फोटो लावायचा, तिची अनेक प्रकारच्या पूजा आहेत लक्ष्मी मातेच्या. तसे पूजा करायची. कशासाठी पूजा करायच्या? धन मिळावं म्हणून. पण लक्ष्मीचा स्वामी जो श्रीपती आहे, जो भगवंत आहे, जो परमात्मा आहे, त्याला मात्र हा अभागी बजत नाही बघा. त्याला अभागी म्हणले संतांनी. त्याला काय म्हणलंय? अभागी. अभागी हा असणारा अभागी मात्र त्या भगवंताला त्याचं भजन करत नाही. नाही ना. का भजन करत नाही? त्याला भगवंत नको आहे, त्याला फक्त धन लागत आहे. त्याला काय लागत आहे? धन लागत आहे. त्याला भगवंत नको, त्याला फक्त मान लागतोय, प्रतिष्ठा लागते. कीर्तन प्रवचन सांगून मान वाढतोय, सन्मान वाढतोय, लोक मानतात, वाह वाह करतात, लोक या बसा बसा का नाही, लोक मान देतात, चांगलं चांगलं खायला घालतात. त्यांना हे लागत आहे, त्यांना देव लागत नाही. लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी, तिथे जो तो राखे अभिलाषुनी, ने देती हरीची हरी लागुनी, त्या ते पचनी हरी पचवी. विश्वाचा असणारा जो गुरु विष्णू आहे बघा. विश्वाचा गुरु कोण आहे? विष्णू. व लक्ष्मी त्याची पत्नी आहे. लक्ष्मी कोण आहे? पत्नी आहे. पण जो तो लक्ष्मीचाच अभिलाषी धरतो, विष्णूला मात्र कोणी बघत नाही. तो मालक आहे सगळ्यांचा, त्याच्याकडे मात्र कोणी जात नाही, त्याला पाहत नाही. पण लक्ष्मी म्हणलं की वा वा, हे लगेच खुशीच होते का नाही. तिला आता ती आणि तिचं काम कसं आहे? ती कशी पतिव्रता आहे, ती काही नवरा सोडून राहत नाही. म्हणून हा आयुष्यभर किती जरी बसला ना लक्ष्मीच्या मागे लागत, पण ती मात्र काय कृपा करत नाही. का? कारण तिचं मालक तिथं, जिथं मालकाला किंमत नाही तिथं ती कशाला देते? सांगा बरं किंमत देतात. बरोबर आहे का नाही? म्हणून काय सांगितलंय? अभिलाषा कोणा धरतोय? हा लक्ष्मीची धरतोय. हरीची पत्नी त्याला काय? हरीची जी पत्नी त्याची त्यालाच देत नाही बघा. हरीची पत्नी त्याची त्यालाच देत नाही. काय झालं अर्थ? काय आला इथं? अभिलाषा लक्ष्मीची अभिलाषा धरतो, पण हरीची पत्नी काय करतो? तिची पूजा करतो का नाही, तिला प्राप्त करायचा प्रयत्न करतो, पण ती मात्र त्याला काय देत नाही. रोग त्यागे आयुष्य मागते, या लागे सविता उपाशेते, देहो नश्वर हे नाठवे चित्ते, पडले भ्रांती निजपदा. म्हणून त्यांना नरकात टाकून देतो बघा. काय होतो? भगवंत त्यांना नरकात टाकून देतो. काही रोग नाश व्हावा, मग आयुष्य वाढावे म्हणून सूर्याची उपासना करतात. काय काय करतात? आपला रोग जावा सगळा का नाही, आपण बिनरोगी असावा म्हणून सूर्याची उपासना करायची. पण मुळात देहच नश्वर आहे याचं त्यांना भान नसतं. निजरूपाबद्दल त्यांना भ्रांती पडलेली असते. सांगा ना मला. प्रत्येक जीव काय करतोय? माझा हा देह चांगला राहिला पाहिजे का नाही, ह्या देहाला कुठला रोग नाही झाला पाहिजे, मला धन मिळालं पाहिजे, मला राहायला सगळं झालं पाहिजे. पण ज्याच्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतो ना, ज्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो ना, ते मात्र त्याचं नाशिवंत आहे हे त्याला विसरून गेलेला असतो. तो हा देह आपला नाशिवंत आहे आणि आपण ह्याचा किती लाड करावा, याच्यासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे. आयुष्यभर मरमर मरायचं, काबड कष्ट करायचं, पैसा मिळवायचा, आणि पैशाचं बघायच्या वेळेस काय होतं? त्या देहाला रोग येतात. आणि ते रोग आले की प्रत्येक आयुष्यभर आतापर्यंत निम्म्या आयुष्यापर्यंत कमवलेला पैसा आहे तो परत ते रोगाचं काय करायचं? ते शरीराला झालेले रोग आहेत ना, त्या रोगाचं निवारण करायला लावायचं. शेवटी पदरात काय पडलं? त्याच्या काहीच पदरात पडत नाही त्याच्या. कशामुळं? कारण स्वतःच्या स्वरूपाला मात्र ते स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला भ्रांती झालेली. स्वतःला तो विसरून गेला, नेमकं मी कोण आहे हे त्याच्या लक्षातच नाही, आणि देहाला मी समजायला लागला, आणि त्यामुळे काय झालं? तो भ्रमिष्ठपणे वागायला लागला. ये वायुष्य यशस्वी कामी, समजता भजता देखो आम्ही, परी नवल केले तुवा स्वामी, परब्रह्मी निज बोधो. याप्रमाणे आयुष्य, कीर्ती, द्रव्य यांच्यासाठी लोक देवाची भक्ती करतात बघा. लोकाला काय पाहिजे? आपला विषय बराच वेळा झालेला हा. लोकाला काय वाटतं? मला रोग नाही आला पाहिजे, माझं आयुष्य वाढलं पाहिजे, माझी कीर्ती झाली पाहिजे, मला काय माझं घरदार का नाही सुखाने राहिलं पाहिजे, द्रव्य पैसा अडकं मला मिळाला पाहिजे. लोक भक्ती करायची लोकांना, लोक यासाठी भक्ती करतात देवाची. आता आपण जे बघतो ना, तीर्थयात्रेला जायचं, गावातले आपले जे काय यात्रा वगैरे असतात का नाही, गावातले काय आपल्या देवतांचे जे काय असतात कार्यक्रम असतात, ती कशासाठी करायची? तुमचे अगदी सप्ते जरी करायचे म्हणले ना, सप्त्याला वर्गण जरी द्यायची म्हणलं ना, त्यांना काय असतं त्यांची इच्छा माहिती का? आपण 500 रुपये वर्गण दिलं ना की आपलं 5,000 रुपयाचा फायदा होईल. म्हणजे त्यांची अपेक्षा काय? देव मिळावं म्हणून कुणाची अपेक्षा नाही. जो 99% लोकांना देव मिळावं असं वाटत नाही अजिबात. त्यांचं जे करायचं ना, त्यांचं देवच करण्याच्यासाठी असतं. कशासाठी असतं? मला काय मिळावा? धन दौलत, पैसा अडका, मी बिनरोगी राहावं दे, म्हणजे आमचं माझा जे परिवार आहे सगळा हा सगळा बिनरोगी राहावा, अशी त्यांची अपेक्षा असते. बरं, आपण आतापर्यंत कोण जगलेलाच नाही ना, कोणाच्या लक्षामध्ये आहे का हे? आतापर्यंत प्रत्येक जन्माला तो गेलेला आहे का नाही? आतापर्यंत जन्माला तुला प्रत्येकाला काय ना काय रोग झालेलाच आहे का नाही?
पण आता त्यांनी काय पैसा खर्च केला नाही का? त्यांनी केलेला आहे, पण तो कधी बिनरोगी झाला का? नाही झाला. पण मनुष्याच्या हे लक्षात राहत नाही. जो जसा मागून आलाय ना तसाच तो पुढे चाललाय परत. मग काय होतं, अशी ती भक्ती करतात. कशाची भक्ती करतात? देवाची ती काय याच्यासाठी भक्ती करतात. पण असे सर्व सर्व आपल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला तेच पाहायला मिळतंय. पण हे स्वामी राया, बघा आता यदुराजा काय म्हणतो, हे स्वामी राया तू मात्र तसं नाही, कारण तू मात्र काय झालेला आहे, तुझ्या स्वरूपामध्ये जे परब्रह्म स्वरूप आहे त्या परब्रह्म स्वरूपामध्ये तू एकरूप होऊन गेलेला आहेस. आणि असं तुझ्याकडे पाहून दिसतोय. हे नवलच किती मोठे म्हणते. यदुराजा काय म्हणतो, हे नवलच आहे. विषय बळालौकिक मिथ्या भ्रमे भ्रमले लोक, ज्ञान साधने साधुनी देख, विषय सुख वांछिते. विषयाची शक्ती विलक्षण आहे. बघा कशामुळे हे होतं का नाही, कशामुळे होतं बरं, हे का होतं हे? कारण विषयाची शक्ती एवढी आहे, विषयाचं सामर्थ्य एवढे आहे की काय होतं, जीव सहज त्या विषयाला बोलला जातो. त्याला विषयच गोड वागतात. कारण विष विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय गोडू जीवाशी झाला. विषय कसा आहे, कडू आहे, पण कसं जीवाला कसा वागतोय, गोड वागतोय. आणि परमार्थ कसा आहे, गोड आहे, पण जीवाला कडू वागतोय. कशामुळं? कारण विषय त्या विषय म्हणजे वरून दिसायला फार सुंदर येतं, पण आतमध्ये काय ते त्यांच्यामध्ये विष म्हणून त्याला विषय म्हणलंय. काय हे त्यांच्या ठिकाणी विषय. त्यांच्या त्या भोगाने काय होतं, माणूस हळूहळू 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 काय होतो, नाश पावत चालतो. पण मिथ्या विषयांचे पण बरं विषय पण कसे येतं, मिथ्या येतं. आणि ह्या मिथ्या विषयांच्या काय झालं, ह्यो त्या विषयाला मात्र हा भाळला, भ्रमिष्ठ झाला त्या विषयाच्या नादी लागून. ज्ञानाची साधने तो काय करतो ना, जी ज्ञानाची साधने आहेत ना ते जमितात, पण इच्छा मात्र कशाची करतात, विषय सुखाची बाळगतात. मग परमार्थ करणारा साधक आहे, त्याचा पाय काय घसरतो. परमार्थ करता सुरुवातीला त्याचा परमार्थ चांगला झालेला असतो. जोमात मध्ये स्वतःच्या स्वरूपाची ओळख करायला जरी निघाला ना तरी चांगला चाललेला असतो. पण काय होतं, पुढे चालता 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 कुठेतरी अंतःकरणामध्ये सूक्ष्म रूपाने विषयाची वासना बसलेली असते. मग थोडीशी हृदयसिद्धी प्राप्त झाल्या, कुठे थोडस मान लौकिक वाढला की ती काय, त्याची वासना असती ना थोडी सूक्ष्म रूपाने असणारी, ती मोठी प्रबळ होती परत. आणि प्रबळ झाली की ह्यो काय करतो, याचा मार्ग सुटला आणि विषयाच्या नादी लागला. मार्गाने लोकांना दाखवतो जाताना मार्गाने कोणत्या, परमार्थाच्या, पण नादी कशाच्या लागलाय, विषयाच्या लागला. अशी अवस्था त्या साधकाची होत असते. कशामुळे होती, कारण विषय तेवढे कसे येतं, असे हे कसे येतं, सामर्थ्यवान येतं, ते खेचून गेला आपल्याकडे जीवाला. वेदांत वार्तिक वाक स्फूर्ती, अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती, शेखी पोटासाठी विकती, नवल किती सांगावे. काय सांगू म्हणले, लोक वेदांत वार्तिक तरी स्फूर्ती रूपाने एकीकडे अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करतात. काय सांगतात, सगळं ब्रह्मचे, सगळं परमात्माचे, सगळे देवचे, दुसरे सोडून काहीच नाही का नाही, असे मोठमोठ्याला गप्पा मारतात का नाही. सगळं ईश्वराचे म्हणले, ईश्वराची प्राप्ती केली पाहिजे म्हणले, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही म्हणले, सगळ्या गप्पा मारायच्या का नाही. पण काय व्हायचं, अद्वैत ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही, हे सगळं माया आहे, सगळं मिथ्या आहे, मायाने निर्माण केलेलं आहे, मायाच मिथ्या आहे, हे सगळं वर्णन करायचं म्हणले. मग शेवटी मात्र काय होतं म्हणले, ज्ञानाच्या बदल्यात तू काय करतो, द्रव्य दक्षिणच मागतो ना. माझं पाकिट किती, 2,000 3,000 मला परवडत नाही, मला 5,000 द्या, मला 10,000 द्या, मला 15,000 25,000 1000 कमी दिले तरी पण त्याला जमत नाही, फेकून देते लगेच. माझं मला जेवढं ठरलंय ना तेवढंच भरा. मग सांगा बरं, हे त्यांच्या आचरणामध्ये आलंय का सांगणाऱ्याच्या. एक म्हणवे ते योगज्ञानी, वायू धारणा दाविते जनी, टाळी लावणी बैसते ध्यानी, जीविका म्हणी विषयांची, कोणी स्वतःला योगाचे ज्ञानी म्हणवतात. बघा काय म्हणतात, आम्ही योगी ज्ञानी आहोत. काय योगाचं ज्ञानी म्हणजे आमच्या ठिकाणी आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही 2-2 3-3 दिवस आम्ही ध्यान साधनेमध्ये मग्न होऊन जातो म्हणले. खरं असे काय करतात, ते स्वतःला सांगतात स्वतःच. पण लोकांना प्राणायाम करून दाखवतात, कोणी ध्यान करून धरून बसतात, पण मनात मात्र काय असतं, भोग्य विषयाचं चिंतन असतं. अनेक लोक ज्यांना जिज्ञासू म्हटले जाते, असे साधना करूनही काय होतात, सगळे मूर्ख बनतात. आहे का नाही. बरेचसे लोक जातात, अनुताप होतो, सगळं होतं, सगळं बरोबर चाललेलं असतं, पण कुठेतरी विषयाची वास नाही ना सूक्ष्म रूपाने राहिलेली असती, ती प्रबळ झाली की ह्याला ती काय करते, परत माघारी खिचते, विषयामध्ये गुतावती, त्याला ती कळत नाही. पण आत्मसुख जे संपादन करणारे असतात ना, ते मात्र तुमच्यासारखे अवलौकिक येतं. आत्मसुख प्राप्त करणारे तुमच्यासारखे कसे येतं, अवलौकिक आहेत.
ऐसे विविदेश लोक साधने साधुने झाले मूर्ख. तू अकेले जे अलौकिक आत्मसुख साधले. ऐसे स्वामी अवधूता तू तृणप्राय केले जीविता. तुच्छ करोनी लोका समजता निजात्म हिता मिनलाशी. याप्रमाणे हे अवधूता तुम्ही मात्र काय केलंय, जीवित तृणवत मानून तुम्ही जीवनाला म्हणजे ह्या देहाला तुम्ही जास्त किंमत दिलेली नाही. तृणवत मानलं म्हणजे काय, गवतासारखं तुम्ही मानलंय त्याला. सर्व लोकांची उपेक्षा करून काय केलं तुम्ही, सर्व लोकांची म्हणजे कोणत्या लोकांची, स्वर्ग लोक पाताळ लोक का नाही, आणखीन कोणते असतील लोक, बरेच लोक आहेत बघा, ह्या सगळ्या लोकांची तुम्ही उपेक्षा केली. उपेक्षा का उपेक्षा केली तुम्ही त्याची, कारण तुम्हाला आत्महित साधून घ्यायचं होतं म्हणून तुम्ही सगळ्यांची उपेक्षा केली. आणि उपेक्षा केल्यामुळे तुमच्या ठिकाणी तुम्ही आत्महितामध्ये काय झाला, स्वतः रमून गेलात. मग सांगा बरं, जर ते अवधूत काय झाले स्वतःच्या आत्महितेमध्ये रमलेले आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्या लोकांची उपेक्षा केलेली. कारण तुकाराम महाराज सांगतात काय, या बघा देवते ही बळी धरेला सायाशी करून ना अशी उपाधीचा पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन सोय जनार्दन त्याचे झाले. म्हणजे काय, तुम्हाला ते परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ना, नवे परमात्माच तुम्ही स्वरूप आहोत हे तुम्हाला ओळखायचंय ना, तुम्हाला समजून घ्यायचंय ना, तुम्हाला त्याच्यामध्ये मग्न होऊन म्हणजे एकरूप होऊन जायचंय ना तुम्हाला. मग काय करावं लागेल म्हणले, मग त्या साधू संतांनी देवाला कसा धरला, कुठल्या बळावर धरला का नाही, त्यांनी काय काय केलं होतं का नाही. देवते ही बळे धरेला सायस करून अशी उपाधीचा, त्यांनी सुरुवातीला काही उपाधीचा नाश केला होता. म्हणजे मी देह नाहीच, देहावर अजिबात त्यांनी ममता ठेवलेली नाही. पूर्व पक्ष, पण त्याच्या आधी त्यांनी काय केलं अजून परत, पूर्व पक्ष म्हणजे काय, पूर्व म्हणजे त्याच्या आधी धातू, पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, धातू म्हणजे काय, सोनं का नाही, पैसा सोनं. धिक्कारिले जन, जन म्हणजे कोण, समाज, ज्याला मान प्रतिष्ठा देतो ना हा सगळा समाज, धातू धिक्कारिले जन. आणि त्याच्यानंतर मग सोय जनार्दन त्याची झाली. तसं यदू काय म्हणतोय, म्हणून हे अवधूता तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही मात्र सगळ्याची उपेक्षा केलेली, म्हणजे सगळ्या लोकांची उपेक्षा केली, तुम्ही धनाची उपेक्षा केली, तुम्ही ह्या जीविताची म्हणजे तुमचे जे आता जे तुम्ही देह धारण केलंय ना आणि जे जीव रूपाने समजताय ना त्याची सुद्धा तुम्ही उपेक्षा केली. त्याला तुम्ही काय करत नाही. म्हणतो ते अवधूत होते ना, दिगंबर अवस्थेमध्ये होते ते. आणि कसं होते ते, जंगलामध्ये फिरत होते ते. काय करत होते ते, जंगलामध्ये फिरत होते. निजानंदे निवलाशे आंतरे शीतलो झालाशे ऐसा दिसत आहे आम्हाशी उपलक्षणेशी परेशी. म्हणून तुम्ही कसे येतं, स्वतःच्या आनंदामध्ये तुम्ही तृप्त होऊन आहात. आपले हृदय शांत, तुमचे काय झालं, हृदय शांत होऊन गेले. कशाने शांत झाले तुमचं हृदय, परमानंदानी, स्वतःच्याच स्वरूपाच्या आनंदाने तुमचं हृदय शांत झालेलं आहे. तो कारण का, ते तुम्हाला त्या परमानंदाची तुम्हाला प्राप्ती झाल्यामुळं तुमच्या ठिकाणी शांती आली, तुमच्या अंतःकरणामध्ये काय आली, शांती आली. शांती याचं कारण काय झालं, की तुमच्या ठिकाणी आता कुठली शंका राहिलेली नाही. का शंका नाही राहिली अजिबात, कारण त्यांना कळलं हे सगळं परमात्माचे, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. सगळा कोण आहे, सगळा परमात्माचे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी संशयच नाही राहिले, संदेश नाही राहिला, त्यांच्या ठिकाणी कुठले वासनाच राहिल्या नाही. का नाही राहिल्या, कारण आता परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून त्यांना तो परमानंद प्राप्त झाला. आणि त्या परमानंदामुळे ते काय झाले, त्या नित्यानंदामध्ये ते तृप्त होऊन गेलेले आहेत. आणि त्यांचं हृदय कसं झालेलं आहे, शांत झालेलं आहे असे आम्हाला दिसते. कोण म्हणतोय, यदुराजा म्हणतोय. बरं हे कोणत्या लक्षणाने मी म्हणतो ते ऐकावे बघा. मला असं तुम्ही मला परत म्हणता की असं का बरं म्हणतोय तू, असं माझ्यामध्ये काय पाहिलं की मी परमानंदामध्ये मी आनंद भोगतोय म्हणून, असं कुठलं लक्षण तू माझ्यामध्ये पाहिलं, असं यदुराजेच बोलतोय बरं काही सगळं, यदुराजेच बोलतोय हा सगळा. असं तुम्ही मला म्हणता की असं तुमच्यामध्ये काय दिसतं असं माझ्यामध्ये, तुला तर सांगतो म्हणजे ऐका. सर्व ज्ञाता तो होशी ते ज्ञातेपणा दिसो ना नेदशी काही करेशी ना वांछेशी जडत्वे दावेशी निज शांती. म्हणले तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्वज्ञ म्हणजे सगळं जाणते आहात, तुम्हाला सगळं कळतं, पण आपल्या ज्ञातेपणा प्रकट होऊ देत नाही. पण मिलज्ञानी आहे, म्हणजे तुम्ही लय कसं आहे, मिलज्ञानी आहे, मला लय कळतंय, आता मला ब्रह्मज्ञान झालंय, मला परमानंद प्राप्त होतोय, हे मात्र तुम्ही कुणाला दुसऱ्याला समजून देत. आपल्याला तर ब्रह्मज्ञान झालेलं नसतंच, पण थोडंसं काहीतरी अनुभव आलेलं असतं तर आपलं काय होतं, लगेच खळखळ सुरू होतो आपल्या पाण्यास का नाही, मला असं होतं, मला असा अनुभव आला, मला तसा अनुभव, मला हे होतंय, मला ते होतंय. पण जो खरा महात्मा असतो ना, ज्याला खरं ज्ञान झालेलं असतं ना, तो मात्र स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगत नाही. मी काय करतोय काय काहीच नाही, त्याला देणं घेणंच नाही दुसऱ्याचं कोणाचं अजिबात. असं गुप्त राहतो, गुप्त. आणि तुम्ही काही करीत नाही, काही इच्छाही नाही, बरं तुम्ही काही करत नाही, तुम्हाला काही मिळावं,
तुम्हाला काही प्राप्त व्हावं, आता मला ते परमानंद प्राप्त व्हावा की त्याशी एकरूप व्हावा, कुठलीच तुमच्या ठिकाणी इच्छा शिल्लक राहिलेली नाही. तुम्ही स्वस्थ फक्त राहून फक्त शांत आहात. तुम्ही काय फक्त स्वस्थच येतं, शांत आहे तुम्ही. तुम्ही काय करताना दिसत नाही, काय नाही. ह्याच्यावरून मी म्हणतोय, म्हणजे हे लक्षण सांगितलं राजाने. काय ह्या लक्षणावरून मला तुम्ही असं वाटतंय की तुम्ही स्वतःच्या परमानंदामध्ये मग्न आहेत. सर्वथा उगा असशी परे तू अंगे विकळ नवशे, अंगी अव्यंगे दिसतोशे, स्वरूपापेशे शोभितो. म्हणजे तुम्ही कसं येता, अगदी स्थिर आहेत, म्हणजे स्थिर स्थिर असून अव्यंग शरीरामुळे फार सुंदर दिसता. हा, आणि शरीर तुम्ही काय होता, शरीर तुमचं विकल दिसत नाही. म्हणजे काय, तुमचं सुदृढ आहे सगळं. म्हणजे काय, तुम्हाला व्यंग नाही कुठला, तुमच्या शरीराला व्यंग नाही. म्हणजे काय, असं नाही की तुम्ही लंगडे येतं, पांगळे येतं का नाही, हातमोडके येतं, आंधळे, काय नाही. सगळं शरीर तुमचं चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही फार सुंदर दिसता. आणि तुमचं शरीर असं नाही की आता तुम्ही काहीच करत नाही, तुमचं खाणं पिणं जसं असं तसं चाललेलं आहे, म्हणून तुम्ही असं विकल्प नाही, म्हणजे अशक्तपणा पण नाही तुमच्या ठिकाणी. सुदृढ आहे तुम्ही एकदम. ज्ञान एकलेपणे ठेले, दुजने विना परदेशी झाले, ते तुझ माझे सामावले, या लागे आले कविपद. ज्ञान तुमच्यामध्ये येऊन सामावले. बघा असं शक्यतो बऱ्यापैकी साधे काय करतात, ते ज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास करतात. ते ज्ञान मला झालं पाहिजे, ते ज्ञान मला झालं पाहिजे. पण तुमचं मात्र तसं आहे, ते ज्ञानच तुम्हाला शोधत आलंय तुमच्याकडे. ते ज्ञान काय झालंय, तुमच्याकडे शोधत आलंय. पण ते आधी एकलकडे, पण ते आधी एकल कोणते होते बघा. पण त्याच्या आधी कसं तुम्ही कसे होते, तुम्ही एकल कोणते होते, पण त्याला कुणीही सोबतीला नव्हते. बघा कुणाला ते ज्ञानाला बरं का, ते कसं होतं, एकल कोणते होतं, ती एकटेच होतं, त्याला कोणीच नव्हतं. आता मात्र ज्ञानामुळे तुम्हाला कवी पद शोभून दिसते. आता मात्र तुम्ही काय झालात, त्या ज्ञानामुळे तुम्ही कवी झालात. करोनी जालाशी आकर्ता, हेची तुझी थोर दक्षता, ब्रह्मरसे रसाळ बोलता, चवी अमृता तैकायची. तुम्ही कर्म करून हे कसे येतं, आकर्ता आहात. तुमच्याकडनं कर्म होत आहे. आता कर्म कोणतं होतं, ते दिगंबर होते. मग त्याला खायला प्यायला कंदमुळे फळं बिळ काही लागत असतीलच का नाही, मग ते पाहत असतीलच का नाही. पाणी त्याला तहान लागली, पाणी पित असतील का नाही, स्वस्त घेत असतील का नाही. बरं आता पाणी कंदमुळे घ्यायचे, म्हणजे एका जागा सोडून दुसऱ्या जागेकडे जात असतील का नाही. म्हणजे तुमच्याकडनं जे काही हे कर्म होतंय, हे कर्म तुम्ही करू नये कसे तुम्ही करता आहात. म्हणजे हे करू नये तुम्ही काहीच करणारे नाहीत. हेच तुमचे मोठे नवल आहे बघा. हेच काय तुमच्या ठिकाणचं फार मोठे नवल आहे. म्हणून तुमचे बोलणे अमृतापेक्षा फार मधुर आहे. तुमचं बोलणं कसं आहे, अमृतापेक्षा मधुर आहे. कारण तुम्ही जर बोलायला लागले ना, तर तुमच्या मुखामधून काय होतंय, असं ते अजून काही अमृत बाहेर पडतंय. कोणतं अमृत, कानाला अमृत मिळणार. जे शब्द अमृत आहे ना, ते शब्द अमृत बाहेर पडते आणि ते कानाला सुख देऊन जाते. श्रवण यंत्राला काय करतात, ते सुख देऊन जाते. मग बघा एखादा महात्मा असला ना, ज्याचं चिंतन झालंय ना, आपण जे बोलतो ना तेच त्यांनी बोलू द्या, पण तरी त्याचं ऐकायला लय सुंदर वागतं, लय भारी वागतं ऐकायला. वाव काय बोलतोय, असं ऐकावं वागतं त्याचं. आणि तोच विषय आपण बोलू द्या, आपल्याकडनं ते आपण बोलले तसं वाटत नाही ऐकायला. का, कारण त्याच्या वाणीला धार आलेली असते, त्याच्या वाणीला माधुर्य आलेलं असतं त्या चिंतनामुळं. ब्रह्मरस तो प्यालाशे, ब्रह्मानंदे मातलाशे, जगी उन्मत झालाशे, दृष्टी नानीशी कोणा ते. ब्रह्मरस सेवन करून तुम्ही काय झालात, तुम्ही स्वतः ब्रह्मरस सेवन केलाय. तो म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं तुम्ही ते ज्ञान करून घेतलं आणि तिचं सेवन केलंय तुम्ही. जसं म्हणले काय होतं, एखादा माणूस दारूची प्राप्ती करून घेतो आणि दारू पितो, आणि दारू पिल्यानंतर काय होतं, तो त्या दारूच्या नशेमध्ये मग्न होऊन जातो का नाही. तसं तुम्ही ब्रह्मरस सेवन केला, आणि त्या ब्रह्मरस सेवन केल्यामुळे तुम्ही त्या ब्रह्मानंदामध्ये मग्न होऊन गेल्यामुळे काय झालं, तुम्ही त्या ब्रह्मानंदामध्ये मग्न होऊन गेलात. म्हणून जगात कोणत्याही व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे दुंपूनही पाहत नाही. का, कारण तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये येत. काय, तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये येत. त्यामुळे तुम्हाला बरं, प्रत्येक जीवाचं काय चाललेलं आहे, सुखासाठी चाललंय ना. जर सुखासाठी सगळं चाललंय, आणि जर आता आपल्या स्वरूपामध्ये जर आपल्याला सुख मिळतंय, तर तू बाहेर कशाला पाहिजे दुखून पाहिलं का, सांगा बरं. बरं जर बाहेर पाहिलं, कारण आता आपण बघतोय ना, किती सुख मिळतंय बरं आपल्याला. पण रेषेपेक्षा जास्त सुख आपल्या स्वरूपामध्ये आपल्याला जर मिळायला लागलं, तर आपल्याला बाहेर दुखून पाहिजे आवश्यकता राहील का, नाही राहणार. तसं त्या अवधूताला स्वतःच्या स्वरूपाच्या सुखामध्ये, परमानंदामध्ये ते मग्न होऊन गेले होते, त्या ब्रह्मसुखामध्ये मग्न होऊन गेले होते. त्यामुळे त्यांना दुसरीकडे बाहेर पाण्याची काही आवश्यकता नव्हती, ह्या जगताकडे पाण्याची काही त्यांना आवश्यकता नव्हती. सदा सावध निजरूपेशी, या लागे माझे तुझे न म्हणशी, तेचे पिशे पण तुझ पाशी, दिशे जगाशी सर्वथा.
तुम्ही आत्मस्वरूपामध्ये नित्य जागृत असल्यामुळे कसं आहे, आत्मस्वरूपामध्ये तुम्ही नित्य जागृत येतं. नित्य जागृत म्हणजे काय, स्वस्वरूपाचं तुम्हाला विस्मरण अजिबात होत नाही, म्हणून तुम्ही नित्य जागृत म्हणले त्याला. नित्य जागृत म्हणजे काय, जागे तुम्ही स्वरूपाच्या ठिकाणी. जागे म्हणजे कसं, तुम्हाला त्याचा विसर पडत नाही कधी. तूपणाने तारतम्य बाळगत नाही म्हणजे काय, तुम्ही कोणतरी मी असा आहे, मी तसा आहे, तुम्ही तसा आहे, तुम्ही असं का केलं, म्हणजे त्यांच्या ठिकाणी भेद अजिबातच नाही. थोडाही भेद त्यांच्या ठिकाणी दिसत नाही, बोलण्यामधून दिसत नाही, चालण्यामधून, वागण्यामधून दिसत नाही. आपण काय करतो, ऐकत असताना तेव्हा पुरता आपला भेद जातो, श्रवण करत असताना आपला भेद जातो, वाचन करत असताना आपला भेद जातो, किंवा आपण कीर्तन प्रवचन सांगताना आपला भेद जातो. पण तेवढं करून आपण परत विषयामध्ये व्यवहारामध्ये गेलो की आपल्या ठिकाणी परत भेद येतो. आपण परत ज्या भेद आहे हे विसरूनच जातो आपण. तसं त्यांचं नाही म्हणले, तसं तुमचं नाही म्हणले, का थोडाही तुमच्या ठिकाणी काय राहत नाही, भेद राहत नाही म्हणले. त्यामुळे जगाला असे वाटते की तुम्ही वेडेपिशा आहात की काय, म्हणून जग काय म्हणतं, हे याला वेड लागलं काय नाही, हे असं काय वागत आहे बरं. जग काय म्हणणार आहे बरं, जग का त्याला वेड म्हणणार, कारण जगाच्या विरुद्ध प्रवाहामध्ये चाललाय तो. जगाचा प्रवाह जो चाललाय ना त्याच्या विरुद्ध चाललाय तो, त्यामुळे त्याला जग वेडे म्हणणार ना. जग काय करते, आज सगळे जग म्हणजे जगातले सगळे जीव आहेत ते काय करतात, त्यांचं काम काय, फक्त विषय बघायचे, आणि विषय बघण्यासाठी लागणार जे धन आहे, जे काय लागणार आहे त्याची प्राप्ती करायचा प्रयत्न चाललाय. म्हणून रात्रंदिवस काय करतोय, प्रत्येक जण विषयाचं चिंतन करतोय. पण हा मात्र काय करतोय, त्याच्या चित्तामध्ये विषयच नाहीत. मला सांगा बरं, ज्याच्या चित्तामध्ये विषय नाहीत त्याच्या ठिकाणी विषय माणूस येऊन बसतो कधी, आपल्याकडे कधी कोण येते का, काही येत नाही बरं. आपल्याकडे ते गप्पाच नाहीत ना कुठल्या परमात्म्याच्या सोडून, त्यामुळे कोण आपल्याकडे येतच नाही. तसं पण जीवाच्या ठिकाणी एखादा विषय लोभी असेल त्याच्यापाशी जाऊन बघा बरं, अशी गर्दी झालेली असते, टोळकं त्यांचं बसलेलं असतं टोळकं, आणि त्यांचं रात्रंदिवस कोणता चर्चा चाललेली असते, विषयांची चर्चा त्यांची चाललेली असते. मग मला सांगा बरं, आता ज्यांची विषयांची चर्चा चालते रात्रंदिवस, त्या रात्रंदिवस काय करायचं, कसं करायचं, दोन पैसे कसे मिळवायचे का नाही, सुख कसं प्राप्त करून घ्यायचं, रोग कसे घालवायचे, ही ज्यांची सगळी चर्चा चाललेली असते, आणि ह्याच्या ठिकाणी हा विषयच नाही अजिबात, मग लोक त्याला वेडे म्हणतात की शाना म्हणतात त्याला. म्हणून तो समाजामध्ये कसा दिसतो, वेडा पिसा असल्यासारखा दिसतो. म्हणून निजबोधे तृप्त झालाशी, परमानंदे निवलाशी, तीही लक्षणे तुझ पाशे, निर्धारीशी दिसता ती आत्मज्ञानाने तृप्त होऊन. तुम्ही काय झालात, आत्मज्ञानाने तृप्त झालात. आत्मज्ञान झालं म्हणजे त्याच्यापेक्षा पलीकडे परत काही मिळवायची आवश्यकता राहत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी तृप्ती आलेली. का त्याला मिळवायची आवश्यकता राहत नाही, कारण ते सोडून परत त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही, म्हणून दुसरं त्याला काही मिळवायची आवश्यकता राहत नाही. आणि असा असणारा जो आत्मानंद आहे, जो परमानंद आहे, ते तुम्हाला मिळाल्यामुळं तुम्ही आता शांत झालात. आता काही मिळवायची इच्छा नाही, आता काय मिळवायची इच्छा राहिली, काहीच नाही. जे मिळवायचं होतं ते मिळवलं, म्हणून तुम्हाला आता पाहताच मला काय होतंय, मी तुम्हाला ओळखतोय का, की तुमच्या ठिकाणी परमानंद आहात, तुम्हाला कशाचीही काही मिळावं अशी अपेक्षा नाही. जिनेषु दह्यमानेषु काम लोभा दावाग्निना न तपस्याग्निना मुक्तो गंगा भागस्त इव द्वीपहा. श्लोक क्रमांक 29. सर्व लोक कामरूपे लोभरूपे दावाग्नीत जळत आहेत, असे असताना वनव्यातून निसटलेल्या व शीतलगंगेच्या प्रवाहात उभे असलेल्या गजराजाप्रमाणे तुम्ही पूर्ण समाधानात आहात, तुम्हाला कोणतेही ताप नाही असे दिसते. बघा श्लोक क्रमांक 29, त्याचा सरळ सरळ अर्थ. काम लोभ दवाग्नी माझे जळता लोक तिन्ही, देखत असो जो नयनी वेगळा कुणी दिसेना. नाना प्रकारच्या वासना, जीवाला काय येतात, अनेक प्रकारच्या वासना येतात, आहेत का नाही, हे मिळवायचंय ते मिळवायचं, कुणाला काय, कुणाला कशाची अपेक्षा आहे, कुणाला कशाची अपेक्षा आहे, कोणाचं आहे का कोण काय अपेक्षा रहित येतो, आता मला काहीच मिळवायचं राहिलं ना, आता माझं सगळं पूर्ण झालं असं कोण आहे का. अगदी तुम्ही 60 वर्षाचा म्हातारा जरी असला, वृद्ध जरी असला, आणि त्याला विचारले बाबा तुम्हाला आता काय, सगळं तुमची स्वप्न पूर्ण झाली असते का, तुमची सगळी जबाबदारी संपली, आता तुमची मुलं रँकीला लागली, त्यांचे लग्न झाले, नोकरी चाकरीला लागले, काय ते पैसे कमवायला लागले, आता तुम्हाला काय अपेक्षा नाही असं विचारा बरं तुम्ही. ते काय म्हणतात, नाही ना बाबा, माझं पोरग मला नाही बघत नाही, मला अजून हे करायचं राहिलंय, मला अजून ते करायचं राहिलंय, मला अजून असं पाहिजे, मला तसं, काहीतरी त्यांच्या ठिकाणी अपेक्षा असतील. म्हणजे काय, नाना प्रकारच्या वासना जीवाला, नाना प्रकारचे लोभ आहेत हे जीवाला. ह्या जगातील सर्वजण जणू काय होतोय, ह्या लोभाच्या अग्नीमध्ये पोळलेला आहे. कोणता, दावा अग्नीच पेकलेला आहे म्हणले, कशाचा, लोभाचा, विषयांचा, वासनांचा. आणि त्या सगळ्यात प्रत्येक जण त्याच्यामध्ये काय करतोय, ते जळतोय या अग्नीमध्ये, त्यातून कोणी सुटलेला दिसत नाही, आतापर्यंत कोण त्याच्यामधून सुटलेला नाही. पण तुमचं तसं नाही म्हणले, तुमचं कसं आहे, ते दावा अग्नी माझी असता, तू न पोळशी गा अवधूता, नवल तुझी अक्षुकता, नकळे सर्वता माशी. मात्र काय झालेला,
हा एवढा मोठा दावाग्नी पेटलेला असताना सगळा जीव त्या अग्नीमध्ये काय होतोय, होरपळतोय. पण तुम्ही मात्र काय होतात, त्या अग्नी तुमच्या ठिकाणी तुम्हाला अजिबात तुम्ही पोळले जात नाहीत. त्या अग्नीचा स्पर्श जरी झाला तुम्हाला तरी तुमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. ही कशामुळे होत नाही? कारण तुमच्या ठिकाणी विलक्षण शांती आहे. का शांती तुमच्या ठिकाणी? कारण तुमच्या ठिकाणी शांती का आहे? कारण तुम्हाला कळलं हे आता सगळं कोणी परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. मग आता काय मिळवायचंय आणि काय प्राप्त करायचं आपल्याला, कशाची वासना करायची आणि कुठल्या विषयी बघायचे, काहीच असं राहिलं नाही. आणि हे तुमच्या ठिकाणी जी शांती आहे हे अकालनीय आहे. अकालनीय म्हणजे तिचं आकलन करू शकत नाही, ह्या बुद्धीने तिला समजून घेऊ शकत नाही. अशी शांती तुमच्या ठिकाणी आहे असं यदुराजा अवधूताला म्हणतोय. वनवा जळे दोही थडी, गजे गंगा जळी दिदली बुडी, त्याशी न लागती तापाच्या ओढी, तैशे निर्वडी तुझ देखो नदीच्या दोन्ही तीरावरील. बघा जसे मले नदी, त्या नदीच्या दोन तीराला काय आहे, त्या अरण्यामध्ये वनवा लागलेला असताना जर एखाद्या हत्तीने नदीत उडी टाकली तर त्याला ज्याप्रमाणे आगीची झळा लागत नाही, जसं काय होतं मले, नदीच्या दोन्ही बाजूला जंगल येतं आणि दोन्ही बाजूला आग लागलेली. मग एखादा हत्ती काय, आता हत्ती नदीच्या जवळच होता, त्याला वाटलं तर एवढी आग लागली आपण जवळ मरून जाऊ म्हणून तो कुठे शिरला, नदीमध्ये शिरला. मग आता किती आग लागली म्हणजे त्या नदीमधल्या हत्तीला काय होईल का? काहीच होणार नाही. त्याप्रमाणे म्हणले तुम्ही पूर्णपणे दुःखमुक्त आहात. तुम्ही पण आता काय या ह्या सगळ्या भोवताली सगळ्या काय झालंय तुमचं हे सगळं भोवताली ना, सगळं वातावरण आहे ना, या सगळ्या भोवताल्याच्या वातावरणामध्ये सगळ्या ठिकाणी आग लागलेली आणि त्या आगीमध्ये तुम्ही मध्ये उभा आहात. पण तो अग्नी मात्र तुम्हाला काय करत नाही, म्हणजे काय होत नाही तुम्हाला, न त्या अग्नीने काहीच न केल्यामुळे तुमच्या ठिकाणी दुःख नाही, तुमच्या ठिकाणी कसली दुःखाची संवेदना नाही. तुम्ही कशी येतं, शांत येतं. परमानंद म्हणजे तुम्ही काय होत, बेभान होऊन गेलेला आहात. त्या परमानंदाची तुम्ही काय करता, त्या परमानंदामध्ये स्वतःमध्ये मग्न होऊन गेलेला आहात. समजते ना? ऐशी द्वंद्वे तुझं न जळती, दृढ राहील अशी ब्रह्मस्थिती, काही एक करीने विनंती, कृपामूर्ती दयाळू वा. शीत, शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम, काय इत्यादी विरुद्ध संवेदना तुम्हाला कधीच स्पर्श करत नाही. म्हणजे काय, दुःखाने उद्विग्न होऊन जात नाही, सुखाने हुरळून जात नाही. तुम्हाला ब्रह्मस्वरूपामध्ये तुम्ही स्थिर आहात. कुठं स्थिर आहात तुम्ही? ब्रह्मस्वरूपामध्ये. ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या ठिकाणी ब्रह्मभाव सदा जागृत आहे, कधी तो नाश पावत नाही. म्हणून हे कृपामूर्ती, म्हणून हे कृपा करणारे, हे अवधूत तुम्ही कसे येतं, तुम्ही दयाळू आहात. मी आपल्याला एक विनंती करतो, माझी तुम्हाला काही कळकळीची विनंती आहे. त्वम हि न पृच्छाताम ब्रह्मणात्मनान्यद कारणम, ब्रह्मे स्पर्श विनाहश्यम भवताम केवलात्मना. श्लोक क्रमांक 30. हे ब्राह्मण, आम्ही आदराने विचारित आहोत, आपण आम्हाला विषयभोगाहित विषयांची स्पर्शही न झालेल्या अशा तुमच्या चित्तातील आनंदाचे कारण काय आहे ते कृपा करून सांगा. बघा आता यदुराजा काय विचारतोय अवधूतांना, की असे असणारे जे तुम्ही इथं तुमच्या ठिकाणी नित्य असणारा जो आनंद आहे, तुमच्या ठिकाणी कसं आहे, नित्य आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये तुम्ही त्या परमानंदामध्ये तुम्ही काय होऊन मग्न होऊन गेलेला आहात. अशी असणारी तुमच्या ठिकाणी कशी शांती आहे, स्थिरता आहे, एवढी शांती, एवढा आनंद तुम्हाला कुठल्या, तुम्ही काय केल्यामुळे तुम्हाला मिळला, आम्हाला हे काय करा तुम्ही सांगा, स्पष्ट करून मला सांगा की आनंद मिळण्याचं कारण काय, जे आत्मानंद आहे ना, हा आत्मानंद मिळण्याचं कारण काय हे आम्हाला तुम्ही सांगावे कृपा करून. तू देही वर्तशी विधेय स्थिती, तुझ विषयी आतळू न शकते, हे अलिप्तपणाची प्राप्ती कवण्या रीती तुझ झाले. आपण देहामध्ये असूनही कसे आहात, विधेय स्थितीमध्ये वागत आहात. तुम्ही तर देहामध्ये वागताना दिसताय, पण देहाचं भान तुम्हाला अजिबात नाही, म्हणून विधेय स्थिती बोललंय का नाही. पण तुम्हाला विषय स्पर्शही कधी करत नाहीत. बघा यांनी तर विषयाकडे जायचं, विषयाला स्पर्श करायचं लांबच राहिलं, पण विषय सुद्धा यांना स्पर्श करत नाहीत. काय करत नाही, आपल्याला विषय आपल्याला स्पर्श करत नाही, आपण विषयाशिवाय राहू शकत नाहीत. आपलं कसं आहे जीवाचं, विषयाशिवाय आपण राहू शकत नाही. पण ह्यांचं कसं आहे, यांना तर काय, यांना विषय स्पर्श तर करतच नाहीत का नाही, पण हे विषय सुद्धा यांच्याकडे येत नाहीत. इतका अलिप्तपणा तुम्हाला कोणत्या उपाय नाही. असं काय तुम्ही केलं की तुम्ही विषयापासून एवढे लांब झालात, विषय तुमच्या ठिकाणचे निघून गेलेत, तुम्हाला काहीच मिळवा, काय मिळवावा, काय प्राप्त करावा, कुठलीच अपेक्षा तुमच्या ठिकाणी राहिली नाही. याला कारण काय, कुठल्या साधनाने, कुठल्या माध्यमाने तुम्ही याची प्राप्ती करून घेतली ते मला सांगा. तुझ नाही रायाची भीड, न करशी धनवंताची चाड, दिनवचन मानिशी गोड, पूर्वीचे कोड निजभोदे. बघा तुम्हाला राजाची भीड नाही. कोण राजा,
आणि कोण मालक आणि कोण काय, तुम्हाला त्याचं काही देणे घेणं नाही अजिबात. कारण तुम्ही कुणाला भेट नाही अजिबात. कारण कुणी श्रीमंत असला तरी त्याची तुम्हाला चाड नाही, आणि कोण गरीब असेल ना तर त्याच्या ठिकाणी तुम्ही काय, त्या गरीबाचे भाषण मात्र आपण तुम्ही मानता काय, गोड मानता. ते गरीब असेल तुम्ही गोड बोलताय, पण खऱ्या साधकाचे मनोरथ त्याला आत्मज्ञान देऊन पूर्ण करता. पण जो खरा साधक असतो ना त्याला मात्र तुम्ही काय करतात, आत्मज्ञान देऊन पूर्ण करताय. हे तुमच्या ठिकाणी कसं काय झालं? तुम्हाला कशाची भीती कशी काय नाही? का तुम्ही कशाला घाबरत नाहीत? का नाही तुम्ही मोठ्यांना, आता आपल्याकडे कसं चाललंय, कीर्तनामध्ये कीर्तन जरी चालू असेल, एखादा पुजारी आला तर कीर्तन थांबून त्याला या 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 म्हणतात, बसा बसा बसा. हा, म्हणजे आपण काय करतो, त्यांना मान देतोय. का देतोय मान? आपण ती मोठा आहे म्हणून, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. पण तसं यांचं आहे का? नाही. आता एवढा मोठा राजा आहे तो तिथं आलाय, पण त्यांच्याकडे काही दुकान पाहत नाही ते राजाकडे. त्या काय त्याला राज्याची काही किंमत आहे का नाही? काहीच नाही त्यांच्या ठिकाणी किंमत आहे. राजा तू राजा आहे, तुझ्या घरचा राजा असेल. यांना काय करायचं? कारण ही स्वतःच्या आनंदामध्ये कसे येतं बेभान होऊन गेलेले आहेत. म्हणून या ईसा केवळ तू कृपाळू, आर्तबंधू दीनदयाळू, निज आत्मभावे तू केवळू, भक्त वसुलू भावार्थ. तुम्ही असेच अत्यंत कृपाळू आहात. बघा तुम्ही कसे येतं, अशा पद्धतीने फार कृपाळू आहात. दिन दुबळ्यांचे बांधव आहात. बघा जे दिन येतं, जे दुबळे येतं त्यांना तुम्ही काय करणार आहात, सहाय्य करणार आहात, दिनावर दया करणारे आहात, आणि तुम्ही भक्त वत्सल आहात असे दिसते. तुम्ही कसे आहात, भक्त वत्सल. इथं दिन दुबळा कोणाला म्हणलंय? जो आनंदी भावने त्यांना शरण गेलाय ना त्यांना दिन दुबळा म्हणलंय बरं का. मग तो राजा असू द्या, नाहीतर कोणी असू द्या, एखादा भिकारी असू द्या. भिकारी जरी असेल पण त्याला आनंदी भावने शरण नाही गेला तरी काही त्यांना ते काही मोजत नाही अजिबात. आणि राजा जरी असेल तरी त्याला आनंदी भावने शरण गेला नाही तरी त्याला ते काही किंमत देत नाही, त्याला मोजत नाही अजिबात. पण दोघं जरी असले, दिन दुबळा आहे पण आनंदी भावने शरण गेलाय ना तर त्याला ते काय करतात, ते भक्त वत्सल त्यांची कृपा करतात ते. आणि राजा जरी असेल, एखादा महान असेल, पैशावाला, सामर्थ्याने सगळं समृद्धी त्याच्याकडे आहे सगळी, पण आनंदी भावने शरण गेला ना त्याच्यावर सुद्धा ते कृपा करतात. म्हणजे तुम्ही त्यांना शरण कसं जातात त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून एक कसं आहे माहितीये का, साधू संतांना आपण काय करतो माहितीये का, अजून पण आपल्या ठिकाणी अशी दृष्टी असते की आपल्या धनाच्या, आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ना, वैभव आहे ना, त्या वैभवाच्या ह्याच्यामध्ये आपण पेलण्याचा प्रयत्न करतो साधूला. म्हणून आपल्या मेळ बसत नाही. साधूला ते लागत नाही, तुमचं वैभव लागत नाही साधूला. साधूला तुमच्याकडे किती आहे काय ते लागत नाही. साधूला तुमचा भाव कसा आहे, तुम्ही किती आनंदी भावाने साधूला शरण गेलात ते साधू पाहत असतो. तू कोणाची भीड धरीत नाही, तू कोण पुढारी किंवा मोठ्या पैशावाला कोण काय नाही, तू आनंदी भावने शरण आला ना तुझ्या संग तेवढंच गोड बोलणार. जे दुबळा एखादा गरीब आहे बिचारा तो पण आनंदी भावने शरण आला तेवढंच गोड बोलणार. कारण त्यांना काय तर त्यांच्या आनंदामध्ये ते कसं येतं मग्न होऊन गेलेले. तर एखादा माझी कृपा करा, मला पण तुमच्यासारखं पात्र करून घ्या, एखादा विचारायला गेलं तर मग त्याला मार्ग सांगतात ते. ऐसा यदूचा संवादो आवडे सांगे गोविंदू, उद्धवाशे म्हणे सावधू, हृदय बोधू धरावा. आणि हे श्रीकृष्णाने यदुराजाचे जे बोलले ना ते उद्धवाला सांगितले. आणि पुढे भगवंत म्हणतात, उद्धवा अरे अवधूताने जो बोध सांगितला ना ते तुला मी सांगणार आहे. आता तू शांत सावध चित्ताने श्रवण कर, ऐकतो काय उपदेश केला ते कुणी अवधूतानी, आणि तू चित्तामध्ये काय कर, धारण करून ठेव. म्हणजे कधी त्याचा विसर पडून देऊ नको. ज्या अवधूताने तुला आता बोध सांगणार आहेत ना, आता आपल्याला कुणाला यदुराजाला जे सांगणार आहेत ना बोध, तो असणारा बोध तू पण आता श्रवण कर. तुला मी सांगतो की यदुराजाला त्या अवधूताने काय सांगितलं, कशी कृपा केली त्यांच्यावरती ते मी तुला सांगतो. आता त्यांनी जे सांगितलं ते तुला मी सांगतो, आणि जे तुला सांगणार आहे ते तू काय कर, चित्तामध्ये धरून ठेव म्हणजे, धारण करून ठेव म्हणजे, त्याला विसरू नको अजिबात कधी. श्री भगवान उवाच यदुनैवे महाभागो ब्रह्माने सुमेधसाः पुष्टा सभाजिताः प्राह प्रश्न यावंतम नृपम. श्लोक क्रमांक 31. श्री भगवान म्हणाले, अतिशय बुद्धिमान व ब्राह्मणांचा भक्त अशा यदूने त्या अवधूताचा सत्कार केला व त्याला वरील प्रमाणे प्रश्न केला. तेव्हा तो महात्मा अवधूत विनयाने नम्र झालेल्या अशा त्या यदूला म्हणाला. श्लोक क्रमांक 31. बघा, श्रीमुखे श्रीकांत यदूचे श्रीमुखे श्रीकांत यदूचे यदूचे भाग्य वर्णित. ब्राह्मण भक्त सत्ययुक्त बुद्धिमंत श्रद्धाळू. त्यानंतर भगवान त्या यदूचे भाग्य वर्णन करू लागले. बघा आता ते यदूच भगवंत काय करते, ते यदूचं भाग्याचं वर्णन करतात. का बरं? अहो एवढं सोपं आहे का असं महात्मा भेटणं? आहे का सोपं सांगा एवढा महात्मा भेटणं? नाही ना. म्हणून तो यदुराजा ब्राह्मणांचा भक्त होता, बुद्धिमान व श्रद्धाळू होता. तो यदुराजा कसा होता? त्या ब्राह्मणांचा भक्त होता, बुद्धिमान आणि श्रद्धाळू होता.
त्यामुळे त्याच्यावरती कृपा केली ना त्यांनी. कशामुळे कृपा केली? कारण ते ब्राह्मणांना पूजनीय मानत होता, त्यांची श्रद्धा होती, त्यांच्यावर विश्वास होता म्हणून. भगवत भाग्य भाग्यवंतो यदोशी व्यक्तीला तो अवधूतो त्याशी होनी अति विनतो अशी विनवितो निजहिता. म्हणूनच ज्याच्यावर भगवंतांची कृपा आहे असा असा अवधूत त्याला भेटला. कशामुळं? बघा, म्हणजे सुरुवातीला आपल्या ठिकाणी श्रद्धा असावी, आपल्या ठिकाणी निष्ठा असावी. कुणाबद्दल निष्ठा असावी? साधू संतांवरती आपली निष्ठा असावी, आपला विश्वास असावा. असा विश्वास असेल तरच साधूची कृपा आपल्यावरती होत असती, एरवी आपल्यावरती त्यांची कृपा होणार नाही. तशी ते यदुराजाची काय होती? साधू संतांवरती विश्वास होता, श्रद्धा होती, म्हणून तर त्यांच्यावरती कृपा झाली. तेव्हा यदूने त्यांना मधुपर्क विधीने पूजा केली. बघा, तेव्हा यदून काय केली? त्यांची मधुपर्क असा विधी करून त्यांची पूजा केली. मधुपर्क म्हणजे हे काय, मध वगैरे पाणी का नाही, असं त्यांचं पाद्यपूजन केलं. आपल्या कल्याणासाठी मधुर वाणीने व नम्रतेने त्यांनी विनंती केली. बघा, आता आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्यांच्या गोड बोललं पाहिजे, नम्रताने म्हणजे नम्र भावाने त्यांना शरण केलं पाहिजे. आणि तसं नम्र भावाने शरण जाऊन गोड वाणीने नम्रतेने त्यांनी विनंती केली. काय? तेव्हा अवधूत संतुष्ट होऊन बोलू लागले. बघा, अवधूत बोलतात. आता काय बोलतात? मृदू मंजुळ वचनी प्रार्थीला मधुपर्क विधानी पूजेला अवधूत अति संतोषाला बोलता झाला निजमुखे. अशा प्रकारे आता अवधूत बोलायला लागलेत. आता अवधूत काय बोलतेत ते आपण आता उद्या बघू का नाही. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.